नमस्कार. मी अमोल अशोक काळे. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रानिमित्त एक चित्रमालिका घेऊन आलेलो आहे आणि या चित्रमालिकेचं नाव आहे नुपूर सरस्वती. नुपूर म्हणजेच घुंगरू आणि या नवरात्रामधली ही सर्व चित्र ही घुंगरांनी साकारण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ही सर्व चित्र या लावणी नृत्यांगनांची असणार आहेत. दिग्गज अशा सगळ्या लावणी नृत्यांगना मग त्या चित्रपटातील किंवा अगदी आता लोकनाट्य किंवा तमाशा मधल्या ज्या नृत्य करतात अशा सर्वांची चित्र काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हे कशासाठी का तर नुपूर म्हणजेच घुंगरू हा जो विषय आहे हा म्हणजे लावणी आणि घुंगराचं नातं हे खूप जवळचं आहे. त्यामुळे लावणीला एकेकाळी समाजामध्ये तेवढं तितकंसं मानाचं स्थान मिळालं नव्हतं, पण नंतर समाज बदलला, विचार बदलला आणि मग त्याप्रमाणे लावणीला आता खूप चांगलं स्थान पण मिळालेलं आहे, राजाश्रय पण मिळालेला आहे. आणि या सगळ्या चित्र करण्याची संकल्पना आता लावणीला राजाश्रय मिळावा किंवा लावणी कलावंतांना मानाचं स्थान मिळावं याच्यासाठी ज्या खूप प्रयत्न करतायत त्या म्हणजे रेश्माताई परितेकर. या सुद्धा लावणी नृत्यांगना आहेत. अतिशय सुंदर अशा लावणी नृत्य करतात आणि अनेक लोकनाट्यांमधनं देखील त्यांनी कामं केलेली आहेत. त्यांनी मला लक्ष्मीबाई कोल्हापूरकर नंतर यमुनाबाई वाईकर यांचे फोटो मला मिळत नव्हते तर ते त्यांनी दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रामध्ये जसा अभंग गवळण हा जसा एक गायनाचा एक प्रकार आहे तसाच लावणी हा देखील लोकगीतांचा एक प्रकार आहे. आणि सुदैवाने माझा जन्म ज्या काळे घराण्यात झालेला आहे त्या काळे घराण्यामध्ये या दोन्ही गोष्टी अतिशय म्हणजे हातात हात धरून कायम राहिलेल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे माझे वडील संगीतकार गायक अशोक काळे यांच्यामुळे आमच्या म्हणजे माझ्यावरती आणि माझ्या बहिणीवरती म्हणजेच माझी बहीण अश्विनी काळे कुलकर्णी आमच्या दोघांवरतीही या दोन्ही गोष्टींचे म्हणजे अभंग गवळण असू देत किंवा लोकगीतांमधले सगळे प्रकार किंवा लावणी या दोन्हीचेही अतिशय चांगले संस्कार आमच्यावरती झालेले आहेत. आणि याचं कारण थोडंसं मागे जर जाऊन बघायचं झालं तर माझ्या वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा बहिरव अनंत काळे हे सातारा या भागातले उत्कृष्ट लेखक, गीतकार, नाटककार, संगीतकार, गायक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक अशा बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व होतं. आणि त्यामुळे संपूर्ण सातारा या भागात काळे मास्तर म्हणून ते फार प्रसिद्ध होते. आणि त्यांच्याकडे असे एकही गोष्ट अशी घडलीच नाही की संगीतातली एखादी गोष्ट त्यांनी केली नाही. उत्कृष्ट गीतरचना त्यांनी केलेल्या आहेत. मग त्या अगदी लावणी असू देत किंवा अभंग असू देत याच्या रचना त्यांनी केलेल्या आहेत. उत्कृष्ट गायक होते. त्यामुळे ते सगळे संस्कार माझ्या बाबांच्याकडे म्हणजे अशोक काळ्यांच्याकडे आले आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आणि माझ्या बहिणीकडे आमच्या दोघांच्याकडेही ते आले. आणि आता म्हणजे ज्या सरस्वतीच्या साठी हा नवरात्र उत्सव चालू आहे त्या सरस्वतीचीच आमच्या कुटुंबावरती कृपा आहे असं म्हटलं तर हरकत नाही. कारण आमच्या पुढच्या पिढ्या देखील म्हणजे माझी मुलगी ओवी काळे आणि अश्विनीताईच्या दोन्ही मुली स्वामिनी कुलकर्णी आणि मोहिनी कुलकर्णी या तिघीजणी म्हणजे या तिघीजणी संगीत क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यामुळे जास्त आनंद आहे. हा माझ्या आजोबांचा आणि माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे असं आम्हाला वाटतं. आजोबांची एक आणि माझ्या वडिलांची एक आठवण म्हणून इथं मी फक्त सांगू इच्छितो कारण विषय आहे नुपूर सरस्वती आणि मी लावणी नृत्यांगनांची चित्र काढणार आहे. तर या लावणी नृत्यांगनांमध्ये एक चित्र आहे ते यमुनाबाई वाईकरांचं. आणि यमुनाबाई वाईकरांना अगदी काही वर्षापूर्वी म्हणजे त्या बऱ्याच थकलेल्या होत्या, वयस्कर होत्या, त्यावेळेस माझे वडील त्यांना भेटायला गेले होते. आणि ज्यावेळेस भेटायला गेले आणि बाबांनी सांगितलं की यमुनाबाई मी काळे मास्तरांचा मुलगा असं सांगितल्यानंतर यमुनाबाईंनी माझ्या वडिलांचे दोन्ही हात हातात घेतले आणि त्यांच्या कपाळाला लावले. काळे मास्तरांचा मुलगा आहेस तू? अरे काळे मास्तर म्हणजे आमचं दैवत. हे ज्यावेळेस यमुनाबाई म्हणल्या त्यावेळेस म्हणजे बाबांनी नंतर आम्हाला येऊन हे सगळं सांगितलं त्यावेळेस इतका अभिमान वाटला की ज्या यमुनाबाई वाईकरांना संपूर्ण महाराष्ट्र लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखतो त्या यमुनाबाई माझ्या आजोबांना लावणीमधलं दैवत मानत होत्या. आणि ही परंपरा आमच्या घरात सतत सुरू राहिलेली आहे. आणि याच्यापेक्षा आनंद कुठला आहे ना की
आजच्या दिवशी घरामध्ये अभंग गवळण म्हणजे माऊलींचा अभंग, नामदेव महाराजांचा अभंग चालतो आणि दुसऱ्या दिवशी त्याच आमच्या सदाशिव पेठेच्या त्याच घरामध्ये दुसऱ्या दिवशी अचानक पठ्ठे बापूरावांची एखादी लावणी वाजली जाते. आणि या सगळ्या गोष्टींचे संस्कार होत होत संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी काम करावं असं कुठे ना कुठेतरी ते संस्कार होत गेले. आणि त्याच्यामुळे मी आणि माझी बहीण आम्ही दोघेजण संगीत क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्येच आम्ही काम करत राहिलो. आणि त्याच्यातनंच ही एक कल्पना सुचली की आपण जर समजा नृत्य कलावंत म्हणजेच लावणी, कारण आज कदाचित लावणीला राजाश्रय मिळाला आहे त्यामुळे तसा फार मोठी ती समस्या राहिली नाही आहे, पण कदाचित अजूनही काही विचारांमध्ये तफावत असते लोकांच्या. तर कदाचित असं होऊ शकेल की लावणी काय, पण लावणी काय आहे हे आम्ही खूप जवळनं बघितलेलं आहे. आमच्या घरात सगळ्या अनेक लोककलावंतांची प्रॅक्टिस म्हणजे तालमी चालायच्या, त्यामुळे आम्हाला खूप दोघांनाही चांगलं माहिती आहे. त्यामुळे लावणी कलावंतांविषयी खूप आदर आहे मनात. आणि मग तो आदर कसा व्यक्त करावा, मी चित्रकारही आहे, संगीतकारही आहे, पण मग चित्रकार आहे तर मग त्याच्या माध्यमातून काहीतरी त्यांना एक त्यांच्याविषयी वाटणारा जो आदर आहे तर तो चित्रातनं व्यक्त करावा असं वाटलं. आणि म्हणून या सर्व लावणी कलावंतांच्या म्हणजे नृत्यांगना ज्या आहेत तर त्यांचं चित्र मी घुंगरांनी तयार करणार आहे. अर्थात ही घुंगरं म्हणजे प्रतिकात्मक घुंगरं मी वापरलेली आहेत. म्हणजे ज्या पायामध्ये जे बांधतात ती मोठी घुंगरं तर एखाद्या कागदावरती तर राहणं शक्य नाही आहे, म्हणून घुंगरांमधला मी छोटा प्रकार घेतला आहे. आणि घुंगरांच्या आतमध्ये जे खडे असतात किंवा त्याला आपण मोती म्हणूया, तर त्या मोती आणि घुंगरं असं सगळं एकत्र करून मी या सगळ्या लावणी नृत्यांगनांची मी पोर्ट्रेट्स करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांना तो कसा वाटतो तो नक्की मला कमेंट करून नक्की कळवा. कारण रसिकांचं म्हणजे आम्ही सगळेच कलावंत हे तुम्हा सर्व रसिकांना मायबाप म्हणतो, कारण रसिकांशिवाय कलाकाराला पूर्णत्वच येत नाही. त्यामुळे माझ्या या प्रयत्नाला आपण जर दाद दिलीत तर ती जास्त योग्य ठरेल आणि ती मला पुढच्या वर्षीचा एक नवीन चित्रमालिका घेण्यासाठीचा उत्साह नक्की वाटेल. फक्त यावर्षी एक छोटासा बदल असा केलेला आहे की हा पहिला एकच दिवसाचा एक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर कलातीर्थचं फेसबुक पेज आहे आणि कलातीर्थचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे. या दोन्हीवरती त्याचे दर दिवशीचे म्हणजे 9 दिवस प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत रोज एक एक फोटो त्याचे येणार आहेत. पण 9 दिवस या सर्व नृत्य कलावंत जे आहेत तर त्यांना एक मानाचा मुजरा आपण या माध्यमातून करूया. धन्यवाद. नुपुर सरस्वती या चित्रमालिकेत आज मी ज्यांचं चित्र काढण्याचा प्रयत्न करत आहे त्या आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना जयमाला प्रकाश इनामदार. जयमाला इनामदार आणि प्रकाश इनामदार या कलाकार दाम्पत्याने त्यांच्या कलेने, त्यांच्या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलेलं आहे. इनामदार काका आणि काकू यांचं आणि आमच्या काळे घराण्याचं अतिशय जवळचं असं एक नातं आहे. याचं कारण म्हणजे गाढवाचं लग्न, आतून कीर्तन, वरून तमाशा यासारखे लोकनाट्यांना माझ्या वडिलांनी म्हणजेच अशोक काळे यांनी अनेक प्रयोगांमध्ये साथ केलेली आहे. काकूंचं म्हणजेच जयमाला इनामदार यांचं या घुंगराच्या माध्यमातून मी चित्र काढण्याचा प्रयत्न करतो आहे. हे करताना मला विशेष आनंद होतो, कारण अगदी लहानपणापासनं म्हणजे शाळेत होतो तेव्हा भरतला किंवा गंधर्वला गाढवाच्या लग्नाचे प्रयोग असायचे आणि शाळेतनं लवकर यायचं आणि काकू आणि काका म्हणजेच इनामदार काका, प्रकाश इनामदार काका आणि जयमाला इनामदार काकू या दोघांचा मेकअप ते कसा करतात ते बघण्यासाठी जर भरतला प्रयोग असेल तर लवकर जायचं हे माझं ठरलेलं असायचं. कारण का तर काका मेकअप कसा करतायत किंवा एखाद्या दुसऱ्या पात्राला दाढी मिशी कशी लावतायत किंवा काय करतायत हे सगळं बघायचं. आणि मग काकांची अगोदरची सगळी धावपळ ही कसली चाललेली असायची, तिकडे ढोलकी सुरामध्ये लावलेली असायची, काकूंची आवरायची सगळी तयारी. आणि मग सगळं आवरून झालं की काकू मुख्य म्हणजे पायामध्ये घुंगरू बांधायच्या आणि त्या घुंगरांचा आवाज हा लहानपणापासून इतका आवडायचा. कारण का तर ज्यावेळेस त्या रंगमंचावरती येऊन त्यांचं नृत्य सादर करायच्या त्यावेळेस लोकांमधला सगळा उत्साह, लोकांमधल्या शिट्ट्या टाळ्या या इतक्या आनंद
काकूंना तर देत असणारच, पण प्रेक्षक म्हणून मला इतकं तर आवडायचं. कारण का तर पहिल्यापासनं बाबांच्या बरोबर राहिल्यामुळे पेटी, तबला, गाणं, नृत्य या सगळ्या गोष्टींची आवड लागतच गेली होती. त्यामुळे काकूंचं नृत्य बघणं ही एक पर्वणी असायची. अतिशय खरंच म्हणजे त्यांना नृत्य बिजली जे म्हणलं जायचं ते खरंच एखादी वीज आकाशातनं चमकावी ना तशा काकू यायच्या आणि गवळण असू देत किंवा बतावणी असू देत, ज्या काही पद्धतीने काकू नृत्य करायच्या ते खरंच विलोभनीय आणि आनंददायी असं संपूर्ण त्यांचं नृत्य होतं. म्हणूनच त्यांचंच म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्य हे ज्या नृत्यामध्ये त्या रममाण झालेल्या आहेत, तसंच त्याच नृत्याचं एक प्रतीक म्हणून घुंगरू आणि त्या घुंगराच्या माध्यमातून मी त्यांचं चित्र करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. त्यांच्या कलेला म्हणजे त्या फार मोठ्या कलाकार आहेत. या मोठ्या कलाकाराला माझ्यासारख्या एका छोट्या कलाकारांनी दिलेली ही एक मानवंदना आहे, हा एक मानाचा मुजरा आहे. जयमाला इनामदार यांच्यावरती चित्रित झालेलं उंबरठा या चित्रपटातलं सुप्रसिद्ध गीत चांद मातला मातला हे गीत माझी भाची स्वामिनी कुलकर्णी हिच्या आवाजात ऐकूया. कशी पोनवेची निशा चढे चांदण्याची नशा, कशी पोनवेची निशा चढे चांदण्याची नशा, गेल्या हरवून दिशा, गेल्या हरवून दिशा झाले खोळे पाखरू, अंगी वणवा चेतला, अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू, चांद मातला मातला, त्याला कशी आवरू, अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू, चांद मातला मातला, त्याला कशी आवरू, चांद मातला मातला, त्याला कशी आवरू, अंगी वणवा